नमस्कार. कोकण बाबतीत एक अतिशय भयंकर आणि धक्कादायक माहिती आता मिळाली आहे. माहिती अशी आहे की चिपळूणमध्ये लोटे परशुराम ही MIDC आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. किंवा आपण चिपळूणमध्ये शिरलो की आपल्याला कळतं, कारण रसायनांचं उत्पादन तिथे इतक्या प्रमाणात होतं की त्याची प्रचंड प्रमाणात दुर्गंधी आपल्याला येते आणि त्या दुर्गंधी येताच आपल्याला कळतं की आपण चिपळूणमध्ये दाखल झालोय. तर ह्या लोटे परशुराम MIDC जी आहे त्या MIDC मध्ये आता आणखीन एका अत्यंत घातक अशा रसायनाची निर्मिती केली जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. हे रसायन कोणतं आहे? या रसायनाला PFAS म्हणतात, म्हणजे फॉरेव्हर केमिकल्स असं त्याला म्हणतात. आता हे जे रसायन आहे हे रसायन विविध इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. मग उदाहरणार्थ चामड्याच्या इंडस्ट्रीमध्ये, कापडाच्या इंडस्ट्रीमध्ये, कागदाच्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं आणि त्यासाठी याचं प्रोडक्शन केलं जातं. हे रसायनाची निर्मितीला आपल्या प्रदूषण मंडळाने परवानगी कशी दिली, आपल्या भारत सरकारने परवानगी कशी दिली आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने परवानगी कशी दिली, हे 3 अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि ज्याचं उत्तर आपल्याला काही करून मिळालं पाहिजे. याची सुरुवात इटलीपासून झाली. इटलीमध्ये विसेन्झा नावाचं एक गाव किंवा शहर आहे. त्या शहरामध्ये मितेनी नावाची एक कंपनी होती. ही मितेनी नावाची कंपनी जी आहे ती हे PFAS हे जे रसायन आहे ते अनेक रसायनाचं ते उत्पादन करायचे. त्याच्यात PFAS हे जे रसायन आहे ज्याला फॉरेव्हर केमिकल्स म्हणतात त्याचं हे उत्पादन करायचे. आता हे उत्पादन सुरू असताना ह्या रसायनामुळे काय होतं की हे रसायन जर पाण्यात मिसळलं तर ते अत्यंत घातक असतं. घातक असं असतं की त्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो, त्याच्यामुळे किडनी फेल्युअर होऊ शकतात आणि त्याच्यामुळे इतरही भयंकर आजार होऊ शकतात. कालांतराने तिथे आजूबाजूची जी लोक होती त्यांना, जे रहिवासी होते तिथले, त्या रहिवाशांना हा आजार होऊ लागला. आणि हे जे पाण्यात जर हे रसायन मिसळलं तर त्याचं शुद्धीकरण होत नाही, म्हणजे हे रसायन हे पाण्यापासून वेगळं करता येत नाही. त्यामुळे ते एकदा पाण्यात गेलं की ते घातकच असतं. आता या शहरातल्या लोकांनी, जवळजवळ 3 लाखांची वस्ती होती, त्यांना हळूहळू लक्षात आलं की हे PFAS हे जे रसायन इथे निर्मिती करते मिथेनी नावाची कंपनी, त्या रसायनामुळे आणि ते जे पाण्यात गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आजार होऊ लागलेत. आणि त्यामुळे या शहरातल्या लोकांनी उठाव केला. हे सगळं झालं 2017 साली. तर 2017 साली या 3 लाख जे रहिवासी होते त्यांनी उठाव केला आणि मोठी मोठी आंदोलनं झाली तिथे. आणि शेवटी असं झालं की ही जी मिथेनी कंपनी होती त्या कंपनीला तिथे गाशा गुंडाळावा लागला. नुसता गाशा गुंडाळावा लागला नाही तर त्यांच्यावरती अत्यंत गंभीर असे खटले पण दाखल झाले. गाशा गुंडाळावा लागल्याची वेळ आल्यानंतर या कंपनीने 2018 साली दिवाळखोरी जाहीर केली. आता तुम्ही लक्षात घ्या, ही दिवाळखोरी जाहीर करण्याच्या थोडं आधीपासून या मिथेनी कंपनीचे जे अधिकारी होते ना ते भारताचा दौरा करायला लागले. त्यांच्या अनेक फेऱ्या सुरू झाल्या भारतात. तोपर्यंत हे आपल्याला कोणाला माहिती नव्हतं की म्हणून आपल्याला तर आताच कळले. पण हे 2018 पासून यांचे भारताचे दौरे सुरू झाले. हे दौरे सुरू होत असतानाच ही कंपनी दिवाळखोरीत गेली 2018 साली. आणि जेव्हा ही दिवाळखोरीत गेली तेव्हा या कंपनीची जी सगळी यंत्रणा होती, त्यांचे जे वेगळे वेगळे रसायन आहेत त्याच्या उत्पादनाचे जे सगळे पेटंट होते त्याचा लिलाव करायचं ठरलं. आणि ह्या लिलावामध्ये फक्त एक विवा लाईफ सायन्सेस नावाची एकच कंपनी होती, तिने दावा केला. आणि या दाव्यात विवा लाईफ सायन्सेसला या कंपनीचे सगळे पेटंट, म्हणजे जेवढे ते रसायन निर्मिती करत होते त्या रसायन निर्मितीचे सगळे पेटंट, त्यांची जी सगळी यंत्र होती मोठे मोठे त्या कंपनीची, मिथेनी कंपनीची, ते सगळी या विवा लाईफ सायन्सेस ह्या कंपनीच्या मालकीची झाली. ही विवा लाईफ सायन्स कंपनी ही काय आहे? ही लक्ष्मी ऑर्गॅनिक्स नावाची जी कंपनी आहे त्या लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीची उपकंपनी. लक्ष्मी ऑर्गॅनिक्स ही कंपनी कोणाची आहे? तर ही कंपनी गोएंका कुटुंबाची आहे. हर्षवर्धन गोएंका आता त्याच्यात लक्ष घालतात, ते प्रामुख्याने त्यांची ही जबाबदारी आहे. विवा लाईफ सायन्सेसकडनं लक्ष्मी ऑर्गॅनिक्स अर्थातच तिकडे हे सगळं केलं. आणि जेव्हा या कंपनीची दिवाळखोरी झाली आणि ही कंपनी बंद झाली 2018 साली, त्याच्यानंतर या कंपनीची जी सगळी यंत्र होती, मोठी मोठी यंत्र होती, तुम्हाला माहिती आहे रसायन निर्मिती हे काही छोटं असू शकत नाही, तर ही जी सगळी यंत्र होती ती हळूहळू जहाजांमध्ये घालून ती भारतात आणली गेली. भारतात कुठे आणली गेली ती? तर ती रत्नागिरीत आणली गेली. रत्नागिरीत कुठे? लोटे परशुराम MIDC. तुम्हाला आणि आम्हाला याचा पत्ताही नाही. ही सगळी जी यंत्र होती ती हळूहळू 2018 पासून या लोटे MIDC मध्ये आणली गेली. आणि या लोटे MIDC मध्ये आता ही कंपनी येलोस्टोन फाईन केमिकल्स या नावाने तिथे सुरू झालेली आहे.
आपले उद्योगमंत्री जे आहेत उदय सामंत ते म्हणतात की अजून या कंपनीत निर्मिती झालेली नाही, सुरू झालेली नाही. पण तिथल्या स्थानिकांचे जे रिपोर्ट आहेत त्याच्यानुसार या कंपनीने इथे निर्मिती सुरू केलेली आहे. जी मितेनी कंपनी होती मूळची इटलीची, ती मितेनी कंपनी PFAS जसं मी सांगितलं ते केमिकल निर्मिती करत होती. आणि त्यामुळे आता हे जे लक्ष्मी ऑर्गॅनिक्स आणि आता हे जे येलोस्टोन म्हणून नावाने कंपनी जी सुरू केलेली आहे ती कंपनी ह्याच रसायनांची निर्मिती करणार आहे हे उघड सत्य आहे. तिथे अनेक वेगळ्या रसायनांची निर्मिती होणार आहे, पण त्याबरोबर PFAS हे जे घातक जे रसायन आहे त्याचं पण निर्मिती होणार आहे. आणि ही जर निर्मिती इथे सुरू झाली तर जसं इटलीच्या नागरिकांनी आंदोलन केलं आणि जसं इटलीच्या नागरिकांना त्याचा अतिशय आरोग्यावरती गंभीर दुष्परिणाम झाले तसे इथे होऊ शकतात. मग याच्याबाबत आपल्या लोकांना माहिती का दिली गेली नाही, हे सगळं गुपचूप का सुरू आहे, याचे उत्तर सगळ्यांनी द्यायला पाहिजे. लक्ष्मी ऑर्गॅनिक्सचा याच्यात काही दोष आहे का? त्यांचा याच्यात काही दोष नाही, त्यांनी सगळ्या परवानग्या घेतल्या असणार. परवानग्या देणारे जे आहेत ना ते दोषी आहेत. म्हणजे आपलं पर्यावरण मंत्रालय दोषी आहे, आपलं प्रदूषण आणि याचं जे बघतात तो विभाग दोषी आहे, आपलं महाराष्ट्र सरकार दोषी आहे आणि आपलं भारत सरकार दोषी आहे. कारण ह्याचं जर आता उत्पादन रत्नागिरीत सुरू झालं तर रत्नागिरीवासी आणि किंबहुना कोकणवासियांनाच आणखीन एका धोक्याला सामोरं जावं लागणार आहे. या वर्षी म्हणजे 2025च्या जुलै महिन्यात या जी मितानी कंपनी आहे त्यांनी हे जे सगळे हे रासायनिक उत्पादन केलं आणि त्याचे जे दुष्परिणाम तिथल्या गावातल्या लोकांना, विसेंजरच्या गावातल्या लोकांना झाले त्याच्याबाबत जो खटला झाला त्या खटल्यात त्यांच्या 11 अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना आता 8 ते 10 वर्षांची सजा झालेली आहे, शिक्षा झालेली आहे. त्यातल्या अनेक जण आता अधिकारी जे आहेत ते जेलमध्ये आहेत. इतका गंभीर हा तिथे गुन्हा मानला जातो. हे 8 आणि 10 वर्ष अधिकारी लेवलचे एका कंपनीच्या अधिकारी लेवलचे 11 अधिकारी हे आता तिथल्या जेलमध्ये आहेत, इटलीच्या जेलमध्ये आहेत. आणि असं असताना इतका घातक रसायनं इथं उत्पादन करायची परवानगी आपल्या रत्नागिरीत द्यायची, आपल्या लोटे परशुराम MIDCत द्यायची, हे काय प्रकार चालू आहे हे कळत नाही. याच्याबाबत आता आरडाओरड सुरू झाली. अजून ही माहिती सर्वश्रुत झालेली नाहीये. अजून ज्या प्रमाणात याच्या विरोध करायला पाहिजे होता तितका विरोध केला जात नाही, कारण अजून ही माहिती लपवली गेली. पण काही जणांनी याच्या विरोधात आवाज उठवल्यावरती आपले उद्योगमंत्री जे आहेत उदय सामंत ते म्हणाले की तसं असेल तर आम्ही ताबडतोब उत्पादन बंद करू. मुळात उत्पादनाला परवानगी का दिली हा प्रश्नांचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. पण हे झाल्यानंतर त्यांनी आपले अधिकारी जे आहेत प्रदूषण मंडळाचे जे अधिकारी आहेत ते 10 अधिकाऱ्यांना ते स्वतः घेऊन गेले तिकडे आणि त्यांनी बघितलं की उत्पादन सुरू झाले की नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या कंपनीतून आतापर्यंत फक्त एकच ट्रक लिक्विड घेऊन गेलेला बाहेर गेलेला आहे. त्याच्यात कुठलं लिक्विड होतं ते त्यांना माहिती नाही. ते लिक्विड बाहेर नेताना त्या ट्रकमधनं ते म्हणतात की त्यातला एकही थेंब बाहेर पडला नाही. एकही थेंब बाहेर पडताच कामा नये, हे नियम असतात ते. तर एकही थेंब बाहेर पडला नाही हे काही मोठेपणा नाही, हा नियम असतो, हे करायलाच पाहिजे. त्याच्यात लिक्विड कुठलं आहे ते त्यांना माहिती नाही. आणि परत असं कळतं की हे जे PFAS हे रासायन इथे उत्पादन करणार आहे की नाही याच्याबाबत खुलासा झालेला नाही. अधिकृत लेखी खुलासा झाला पाहिजे. कारण असं म्हणतात की या रसायनाचं उत्पादन करायची जी ट्रायल असते, जी चाचणी असते ती या कंपनीने केलेली आहे चिपळूणमध्ये. जर चाचणी केलेली असेल तर कोणी गंमत म्हणून चाचणी करत नाही. ते काही पदार्थ वगैरे बनवायचा नाही आहे, रासायन बनवायचं आहे. त्यामुळे जर चाचणी केली असेल तर याचा अर्थच असा होतो की त्याचं उत्पादन करणार आहे. इतकंच नव्हे तर 2024 पासून या कंपनीने जी लोटे परशुराममध्ये आहे त्या कंपनीने परदेशातील विविध कंपन्यांशी संपर्क साधला आहे की तुम्हाला हे रसायन हवं आहे का नको आहे, तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही द्या, आम्ही इथे उत्पादन सुरू करणार आहोत. वेगवेगळे रसायन आहेत, मला वाटतं 30 वेगळ्या प्रकारचे रसायन आहेत. त्यामुळे ते सांगतील की त्याच्यात PFAS नाहीये, आम्ही बाकीच्या रसायनांची ऑर्डर घेतोय. पण जे काय आहे ते या कंपनीने सांगितलं पाहिजे. पहिलं, उदय सामंतने कुठलीही लपवलपी न करता या कंपनीला इथे का आणलं, त्याची जहाजानी यंत्रणा येत होती, अख्खी यंत्रणा उभी राहत होती, तरी कोणाचं लक्ष का नाही गेलं या सगळ्याचं उत्तर द्यायला पाहिजे. आणि चिपळूणवासियांनी आणि कोकणवासियांनी अत्यंत सतर्क राहायला पाहिजे. PFASचं उत्पादन एकदा सुरू झालं की ते थांबवणं कठीण होऊन बसेल. आणि हे जर पाण्यात गेलं तर तिथल्या लोकांनी आंदोलन करून हे बंद पाडले. कारण यांनी कॅन्सर होतं, यांनी किडनी फेलचे आजार होऊ शकतात, असे गंभीर आजार होऊ शकतात. आणि असे रसायन निर्मिती ही चिपळूणमध्ये कोकणात होऊ देता कामा नये.
त्यामुळे चिपळूणवासियांना, कोकणवासियांना आणि महाराष्ट्राच्या सर्वांना जे पर्यावरणाशी ज्यांचं निगडीत आहे, ज्यांना पर्यावरणाबद्दल आत्मीयता आहे, त्या सर्वांना मी ही विनंती करते की याबाबत जेवढी माहिती तुम्हाला काढता येईल तेवढी माहिती काढा आणि जर आवश्यक पडलं तर ह्याच्या विरोधात आंदोलन झालं पाहिजे. PFASचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होता कामा नये. इटलीमध्ये त्याला बंदी घातलेली आहे, त्या अधिकाऱ्यांना जेल झालेली आहे, ते जेलमध्ये आहेत. असं हे घातक रसायन इथे येता कामा नये. धन्यवाद. जय हिंद.